नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो। अद्ययावत व अचूक निदान या हेतूने 11 वर्षापूर्वी सिट्रस डायग्नोसिसची स्थापना मुंबई येथे करण्यात आली होती। डॉक्टर मंगेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ही लॅब सुरू करण्यात आली। आता लातूरकरांना तपासणीसाठी मुंबई येथे सॅम्पल पाठवण्याची गरज भासणार नाही। लातूरवासियांच्या सेवेत NABL 11112 and 150-15189 च्या मार्गदर्शक तत्वांना पाळणारी ही सर्व सुविधायुक्त पॅथॉलॉजी लॅब 24 तास सेवा देणारी लातूरात सुरू करण्यात आली आहे। या पॅथॉलॉजी लॅबमध्ये मायक्रोबायोलॉजी, PCR, कॅन्सर तपासणी, हार्मोन तपासणी, हिस्टोपॅथॉलॉजी, घरपोच सेवा याचबरोबर मराठवाड्यात सर्वप्रथम रक्ताची गुठळीसाठी तपासणी या लॅबमध्ये करण्यात येणार आहे। पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे काका यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या अद्ययावत लॅबचे उद्घाटन करण्यात आले। आमदार अभिमन्यू पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। डॉक्टर मंगेश कुलकर्णी व इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रतिक्रियावर आधारित हा व्हिडिओ आहे। आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा। आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर कळवाव्यात। तर मित्रांनो, लातूरकरांनो, आपण या लॅबला एक वेळ अवश्य भेट देऊया। मैं डॉक्टर नेली अंगोम पैथोलॉजिस्ट हूँ। 12 साल से काम कर रही हूँ। एक्चुअली हम लोग बॉम्बे सिट्रस डायग्नोस्टिक जो है वो एक मुंबई बेस्ड लैब है। 12 साल से वहाँ पे 2 लैब चला रहे हैं जो NABL एक्रेडिटेड था। और अभी डॉक्टर मंगेश कुलकर्णी जो है वो लातूर को बिलोंग करते हैं, तो उसका है बहुत हमेशा ही मन था कि कभी ना कभी लातूर वापस जाके वहाँ पे भी लैब डालना है करके। तो अभी वी गॉट अ अपॉर्चुनिटी नाउ और हम लोग अभी यहाँ पे आ गए हैं। यहाँ पे आई होप एवरीबडी सबकी भलाई के लिए हमारे लिए हमें भी बहुत अच्छा लग रहा है कि लातूर में वापस आए हैं करके। अभी ये लैब में क्या क्या सुविधा है? जितना जो नया चीज़ें हैं आजकल में जो अवेलेबल है वी हैव गॉट इट। रूटीन पैथोलॉजी का जो है वो रहेंगे, PCR के लिए रहेंगे जिसमें हमारा कोविड का टेस्टिंग भी रहेगा और नॉन कोविड जो PCR टेस्ट रहता है वो भी रहेंगे। माइक्रोबायोलॉजी है और रूटीन जो माइक्रोबायोलॉजी है वो रहेगा। उसके साथ साथ एक बायोफायर ऐसे करके एक नया लेटेस्ट एक डेवलपमेंट है वो भी हम लाया है। एक्चुअली दैट इज़ वेरी रेयर, वो बहुत मुंबई एंड पूना उसको छोड़ के और कहीं पे है नहीं। सो वो है, मैं आपको लैब दिखा देती हूँ, आप आ जाइए। हाँ, ये हमारा रूटीन लेबोरेटरी एरियाज़ है। मैं आपको कौन सा मशीन है वो बता देती हूँ। ये है अपना सेंट्रीफ्यूज, जिसमें जो सैंपल आता है उसमें से जो हम टेस्टिंग करने के लिए जो सीरम सैंपल निकालते हैं, सीरम या प्लाज्मा, उसके लिए इसमें रोटेट होके इसमें से हम लोग सैंपल निकालते हैं। दिस इज द हेमाटोलॉजी सेक्शन है ये हमारा, एज 560, विच इज इसमें 5 पार्ट डिफरेंशियल काउंट आएगा, जिसमें जो अलग अलग WBC के डिफरेंट वैरायटीज हैं उसके कितने परसेंटेज है वो मशीन के हिसाब से आ जाएंगे। एंड इसके बाद रहेगा अपना ये इम्यूनो एसे सेक्शन। इम्यूनो एसे सेक्शन में क्या रहेगा, हमारा नॉर्मल जो हॉर्मोन्स
विटामिन्स एंड कोई भी कैंसर मार्कर स्टडीज, डुअल मार्कर जो प्रेगनेंसी के टाइम पे रहता है, डुअल मार्कर, ट्रिपल मार्कर, वो सब सारे टेस्ट इसमें हो जाएगा। फुल्ली ऑटोमेटेड है ये हमारा बायोकेमिस्ट्री मशीन EM200। इसमें अपना जो रूटीन बायोकेमिस्ट्री का टेस्टिंग्स रहेंगे वो सब रहेंगे। सारे मशीन्स जितने भी हैं एवरीथिंग इज फुल्ली ऑटोमेटेड। इसमें जितने कम से कम मैनुअल हैंडलिंग रहेंगे, मैनुअल हाथ से पिपेटिंग में जो एरर्स रहेंगे उसके सबसे ज़्यादा जितना कम हो सकता है उतना आपका एरर्स का चांसेस आने का है। ये है एक स्पेशल बायोकेमिस्ट्री का मशीन है मिस्पा i3। मिस्पा में अपना जो किडनी रिलेटेड जो मशीन टेस्ट रहते हैं, C3 C4 हो या दूसरे और कोई स्पेशल टेस्ट जो नॉर्मली इसमें होता नहीं है वो इसमें रहेगा। ये है ABL9 एयर ब्लड गैस एनालिसिस और इलेक्ट्रोलाइट के लिए रहता है। जो ICU पेशेंट्स है जिसका ब्लड एनालिसिस, ऑक्सीजन सैचुरेशन कितना है वो सब देखने के लिए, दैट इज अ इमरजेंसी मेडिसिन। ये है अपना ESR मशीन। ESR मशीन इज अ फुल्ली ऑटोमेटेड ESR मशीन। इसमें आपको ESR का जो रीडिंग्स है 20 सेकेंड के अंदर आ जाता है। ओके। फिर ये हमारा कोएगुलेशन डिपार्टमेंट है। कोएगुलेशन डिपार्टमेंट माने जो ब्लड में क्लॉट्स होता है या अगर कोई ब्लड क्लॉट होने से या जिसका कोई ब्लड में हाँ ब्लड में जो गट्ठा बनता है उसके लिए टेस्ट करने के लिए रहता है कि कितना मेडिसिन, पेशेंट का मॉनिटरिंग हो या कोई स्ट्रोक पेशेंट्स हो या किसी का प्रेगनेंसी के केसेस में जिसका ये थ्रोम्बोसिस होने की वजह से जो मल्टीपल मिसकैरेजेस, रिपीटेड मिसकैरेजेस होते हैं वो सब के लिए चेक करने के लिए एक क्विक रिजल्ट क्विक रिजल्ट है। एंड ये आपको एक्चुअली इसका जो भी टेस्टिंग रहता है वो आपको आइडियली 4 घंटे, कलेक्शन होने के 4 घंटे के अंदर होना चाहिए जो भी टेस्ट है। लेकिन बहुत बार ऐसा है कि फैसिलिटी नहीं होने के कारण बहुत बार दूर भेजना पड़ता है और वो डिले हो जाता है। पेशेंट को ही सफ़र करना होता है, कितना भी करें, कितना भी केयर करें, लेकिन उसमें थोड़ा बहुत इफेक्ट होता है बिकॉज ऑफ द डिले। सो इसमें हमारे पास 2 मशीन्स है। ये एक फुल्ली ऑटोमेटेड है, एक सेमी ऑटोमेटेड है। स्टैगो का है। स्टैगो इज अ फ्रांस कंपनी एंड इट्स द टॉप लेवल थ्रोम्बो। ये टेस्ट इस तरीके के टेस्ट के लिए मॉडिफाइड। हाँ, दिस इज अ टॉप मशीन। नमस्कार, मी डॉक्टर मंगेश कुलकर्णी, सिट्रस डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर आणि मागील 11 वर्षापासून आपण मुंबईमध्ये सिट्रस डायग्नोस्टिक्स या नावाने पॅथॉलॉजी लॅबची सुविधा देत आहोत। मुंबईमध्ये 2 ठिकाणी आपल्या लॅब आहेत, एक आहे कांदिवली वेस्ट आणि कांदिवली ईस्ट। या दोन्ही ठिकाणी अद्ययावत लॅब आहे ज्यामध्ये PCR पर्यंतच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत। मी मूळचा लातूरचा असल्यामुळे या आपल्या जन्मभूमीसाठी इथल्या लोकांच्या सेवेसाठी यांना ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या सगळ्या घेऊन मुंबईला सॅम्पल पाठवण्याची गरज पडू नये या हेतूने इथे सिट्रस डायग्नोस्टिक्स या पॅथॉलॉजी लॅबला घेऊन येत आहे। या लॅबोरेटरीमध्ये रूटीन पॅथॉलॉजी लॅबच्या टेस्ट सोबत 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या मराठवाड्यात आपण पहिल्यांदा घेऊन येत आहोत। एक म्हणजे रक्ताची गुठळी झाल्यानंतर ती कशामुळे होते हे बघण्यासाठीच्या टेस्ट, ज्याला आपण म्हणजे आमच्या मेडिकल भाषेमध्ये डिफेन थ्रोम्बोसिस DVT प्रोफाईल म्हणतो किंवा थ्रोम्बोफिलिया प्रोफाईल म्हणतो, ज्यासाठीच्या टेस्ट सध्या फक्त मुंबईमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यांचे रिपोर्ट्स येण्यामध्ये जो वेळ लागतो, कारण सॅम्पल इथून मुंबईला जाऊन त्यांच्या टेस्ट होऊन रिपोर्ट येण्यामध्ये कमीत कमी 3 ते 5 दिवसाचा वेळ लागतो। त्या सगळ्या टेस्ट आपण इथे लातूरमध्ये करणार आहोत आणि 24 तासाच्या आतमध्ये आपले रिपोर्ट्स अवेलेबल असतील। म्हणजे आज जे सॅम्पल इथून मुंबईला जातात ते मुंबईला सॅम्पल पोहोचायच्या अगोदर आपला रिपोर्ट अवेलेबल असेल। दुसरी गोष्ट एक घेऊन येतो ती मराठवाड्यातली पहिली बायोफायर मल्टीप्लेक्स PCR सिस्टम, की या पर्टिक्युलर सिस्टममध्ये मेंदूज्वर पेशंट्स, निमोनिया पेशंट्स किंवा ICU मध्ये असणारे अत्यवस्थ पेशंट्स यांच्यासाठीचे जे रिपोर्ट्स 1 तासामध्ये आपण सांगणार आहोत की नेमका हा व्हायरल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे की फंगल इन्फेक्शन आहे। आजच्या घडीला या सगळ्या टेस्ट करण्यासाठी आपण जी कल्चर ही सिस्टम यूज करतो, या कल्चरचे रिपोर्ट्स येण्यासाठी 24 तास ते 72 तासापर्यंतचा वेळ लागतो। हा अमूल्य वेळ आणि पेशंटला ICU मध्ये असल्यामुळे त्यांचा ICU स्टे कमी करणं, हा वेळ वाचवणं, जे डॉक्टर्स आहेत त्यांना वेळेमध्ये ॲक्युरेट पद्धतीने ट्रीटमेंट करण्यासाठी मदत करणं, या हेतूने आपण ही बायोफायर सिस्टम घेऊन येतोय की जी फक्त सध्या मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येच अवेलेबल आहे। तिथे देखील
जे पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत त्या पंचतारांकित हॉस्पिटलमध्येच ही फॅसिलिटी अवेलेबल आहे. ही गोष्ट आपण लातूरमध्ये घेऊन येतोय, कारण लातूरमधल्या पेशंटसाठी किंवा लातूरच्या आजूबाजूच्या पेशंटसाठी जो होणारी गैरसोय आहे ती गैरसोय टाळणे आणि इथल्या डॉक्टरांना त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने मदत करणे हा हेतू घेऊन सिट्रस डायग्नोस्टिक्स घेऊन आपल्या लातूरकरांच्या सेवेसाठी येत आहे. आपल्याकडे जो स्टाफ आहे, किती स्टाफ आहे आणि तो प्रशिक्षित झालेला आहे का? कुठून आणला? लातूरमध्ये आहे का बाहेरून आणलेला आहे? हा स्टाफ आपला लातूरमधलाच आहे. या लातूरमधल्या स्टाफला आपण मागील 1 महिन्यापासून प्रशिक्षण देत आहोत. NABLच्या गाईडलाईन रिलेटेड आपण त्यांना सगळ्या प्रोटोकॉल्सचं प्रशिक्षण देतोय, कारण आपला मानस आहे की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपण कोविड PCRची NABL लॅब होणार आपली, कारण त्याच्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन करण्यासाठी जो टाइम असतो तो टाइम 1 महिन्याचा अप्रॉक्सिमेट लागणार आहे, कारण आपले सगळे डॉक्युमेंट्स रेडी आहेत आणि आपल्याला मुंबईचा NABL लॅबचा जो अनुभव आहे, तिथल्या हॉस्पिटल्सचा जो अनुभव आहे, तो अनुभव इथे फक्त आपल्याला वापरायचा आहे. काय ते म्हणजे त्याची विस्ताराने सांगा ना, त्या काय कोविडच्या काय आहे ते टेस्ट? बघा, कोविडच्या टेस्टमध्ये आपण PCR टेस्ट सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले येणाऱ्या महिन्याभरामध्ये आपल्या सगळ्या लातूरकरांसाठी कोविड टेस्टिंगसाठीची आणखीन एक PCR लॅब उपलब्ध होऊन जाईल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आपली पूर्ण लॅब ही NABL ॲक्रेडिटेड असेल. NABL ही एक नॅशनल ॲक्रेडिटेशन बॉडी आहे की जी मेडिकल लॅबोरेटरीशी संबंधित हायेस्ट मानांकन आहे. धन्यवाद. मान्यवरांचं, सर्व प्रमुख अतिथींचं मी कुलकर्णी परिवार प्रेक्षक यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करतो आहे. सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. आत हॉलमध्ये चेअर्स आहेत, सर्वांनी जागा घेऊन स्थानापन्न व्हावं. तर या ठिकाणी लातूर शहरामध्ये अशा वैद्यकीय सुविधा अतिशय चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहेत याची सगळ्यांना जाण आहे. त्यातही या शहरामध्ये अत्याधुनिक अशा पद्धतीची एक लॅब असावी अशी संकल्पना, असा विचार डॉक्टर मंगेश कुलकर्णी यांच्या मनामध्ये आला आणि तो आज या ठिकाणी साकार होतो आहे. एक अतिशय सुसज्ज अशी पॅथॉलॉजी लॅब या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन रीतसर आत्ताच आदरणीय वंदनीय डॉक्टर कोकडे काकांच्या हस्ते या लॅबचं उद्घाटन झालेलं आहे. या प्रसंगी या निमित्तानं डॉक्टर मंगेश कुलकर्णी आणि परिवार यांच्यातर्फे आपण त्या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करतो आहोत. माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांना घाई होती, त्या कारणानं त्यांचं स्वागत त्या ठिकाणी करून ते परस्पर निघून गेलेले आहेत. त्यांना पुढील कार्यक्रमाला जाण्याची घाई होती त्यामुळं. परंतु आता इथं या ठिकाणी जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्यानिमित्त मी सर्वप्रथम त्या ठिकाणी आजच्या लॅबचे जे उद्घाटक होते ते आपल्या सगळ्यांना ज्ञान आहे, माहिती आहे. आदरणीय डॉक्टर कुकडे काका की जे वैद्यकीय सेवेमध्ये कार्य करत असताना केवळ आपली कार्यकक्षा ही कार्यभूमी ही केवळ वैद्यकीय सेवा अशी न ठेवता ज्यांनी एक सामाजिक, त्याचबरोबर शैक्षणिक आणि इतर अनेक कार्यामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आणि केवळ लातूर शहरामध्येच नव्हे, केवळ महाराष्ट्रामध्येच नव्हे, तर अख्ख्या भारतभर ज्यांचं नाव आहे आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आदरणीय कुकडे काका यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. ऋषितुल्य असलेलं असं व्यक्तिमत्व जे ज्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेनं डॉक्टर मंगेश कुलकर्णी यांची पॅथॉलॉजी लॅब या ठिकाणी सुरू केलेली आहे. काकांचे आशीर्वाद ते नक्कीच त्यांच्या पाठीमागे असणार आहे, त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांचं स्वागत डॉक्टर मंगेश कुलकर्णी करत आहे. यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले डॉक्टर सुधीर देशमुख, डीन विलासराव देशमुख मेडिकल कॉलेज लातूर यांचं स्वागत करण्यासाठी मी मकरंद कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. या सर्व मान्यवरांचा सहकार्य, त्याचबरोबर मार्गदर्शन या पॅथॉलॉजी लॅबसाठी डॉक्टर मंगेश यांना लाभणार आहे.
आणि त्यांचं सहकार्य आहे एवढा मोठा उपक्रम या ठिकाणी डॉक्टर मंगेश यांनी सुरू केलेला आहे. त्याचबरोबर या प्रसंगी उपस्थित असलेले डॉक्टर टोपे साहेब, मेडिकल सुपरिटेंडेंट, मेडिकल कॉलेज लातूर यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. मी मान्य श्री आमचे भाऊजी दामोदर पंतोजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं. नमस्कार भाऊजी. वैद्यकीय क्षेत्रातील ही सर्व नामवंत मंडळी की ज्यांनी आपलं आयुष्य या वैद्यकीय क्षेत्रामध्ये घालवलेलं आहे, त्या सर्वांचा या ठिकाणी नमस्कार बोलतो आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले डॉक्टर राहुल पांडे, मिसेस पांडे यांना मला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती जावं. दोघांचा सपत्नीक या ठिकाणी स्वागत होतो आहे. दोन आहे, दोन झालं. विसरते. डॉक्टर पांडे आणि मिसेस पांडे या दोघांचं स्वागत या ठिकाणी कोकणे काकांकडून होत आहे. मिसेस पांडे यांचं स्वागत दीपाली कुलकर्णी या करत आहेत. पुढे या, समोर या. थोडं पुढे. डॉक्टर अरुण बतकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. मकरंद कुलकर्णी यांनी त्यांचं स्वागत करावं. या ठिकाणी स्थापन करण्याच्या पाठीमागची भूमिका काय होती किंवा त्या काय कोणत्या कारणानं डॉक्टर मंगेश यांना वाटतं की आपण नागपूर येथे अशा प्रकारे सुसज्ज असे करता गेल्या. देशमुख सर, डोपे सर आणि उपस्थित इष्टमित्र, 11 वर्षापूर्वी ज्यावेळेस सिट्रस लॅबची आम्ही स्थापना केली मुंबईमध्ये, ऍक्च्युली स्थापना मी करण्यापेक्षा डॉक्टर नेलीनी सुरुवात केली, की जी माझी अर्धांगिनी आहे. आणि 2 वर्षानंतर मी या सिट्रसला जॉईन झालो. आणि मागच्या 11 वर्षामधल्या मुंबईच्या आमच्या प्रवासामध्ये 2 ठिकाणी आपल्या लॅब आहेत, कांदिवली ईस्ट आणि कांदिवली वेस्ट. तिथे रुटीन लॅब सोबतच आपण PCR पर्यंतचे पण फॅसिलिटी अवेलेबल आहेत सगळ्या. या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट नेहमी जाणवत होती की आपण आपल्या स्वतःच्या गावी काही करू शकत नाहीये. आणि या मागच्या कोविडच्या टाइममध्ये ज्या सुविधा इथे उपलब्ध नाहीये, ज्याच्यामुळे पेशंट लोकांना होणारी गैरसोय ही स्वतः आम्ही अनुभवली आमच्या घरचे पेशंट आल्यानंतर. तो या गोष्टींसाठीचा एक टर्निंग पॉइंट होता किंवा यामागची मुख्य प्रेरणा होती की आपण इथून मुंबईला जाणारे सॅम्पल्स किंवा जे सॅम्पल्स इथून मुंबईला जाईपर्यंत त्यांच्या क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा वेळेत रिपोर्ट न मिळाल्यामुळे कधी पेशंटची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट व्यवस्थित न होण्यामध्ये किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये डिले होण्याचा अपव्यय टाळण्यासाठी म्हणून मराठवाड्यातली पहिली अशी लॅब घेऊन येतोय की ज्यामध्ये कोॲग्युलेशन रिलेटेड म्हणजे रक्ताची गुठळी झाल्यानंतरच्या ज्या टेस्ट असतात ज्यासाठी सॅम्पल आपण आज मुंबईला पाठवतो, कमीत कमी 4 ते 5 दिवसाचा डिले त्यामध्ये होतो, त्या सगळ्या टेस्ट इथे लातूरमध्ये अवेलेबल होती. दुसरी गोष्ट एक बायोफायर म्हणून सिस्टम आहे. आज आपण बऱ्याच वेळेस कल्चर हा शब्द ऐकला असेल. कल्चर म्हटल्यानंतर त्याचा रिपोर्ट येण्यासाठी कमीत कमी 24 तास ते 72 तासापर्यंतचा वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर कुठलं अँटीबायोटिक द्यायचं की अँटीबायोटिक बंद करायचं की ही व्हायरल गोष्ट आहे या सगळं डिसाईड होतं. तर ही जी काही अमेरिकन मशीन आहे या मशीननी 1 तासामध्ये आपण सांगू शकतो की मेंदूज्वर असणाऱ्या पेशंटसाठी हा व्हायरसमुळे असणारा मेंदूज्वर आहे की बॅक्टेरियामुळे असणारा आहे की फंगसमुळे आहे. तशाच पद्धतीने निमोनिया केसेसमध्ये पण आपण सांगू शकतो. आणि याचे वेगवेगळे पॅनल्स आहेत. आता आपण वेळ वाचवतोय म्हटल्यानंतर टेस्ट ही थोडीशी कॉस्टली असणार आहे, पण आपला प्रयत्न याच पद्धतीने असेल की कमीत कमी पैशामध्ये आणि एकदम ॲक्युरेट अशा पद्धतीने
वेळेमध्ये रिपोर्ट देणं हा आपला सगळ्यात मोठा या सगळ्या गोष्टींमागचा हेतू आहे. आणि लॅबमध्ये आपण NABL साठीच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स आपण डे 1 पासून फॉलो करणार आहे. कारण या गाईडलाईन्स फॉलो केल्या तरच आपल्याला NABLचं ॲक्रेडिटेशन मिळणार आहे. आणि इंटेन्शन असं आहे की येणाऱ्या 1 महिन्यामध्ये कोविडसाठीची PCR आपली NABL लॅब असायला हवी. कारण आपले डॉक्युमेंटेशन सगळे तयार आहेत, फक्त इथे आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची अवलंब करायचं आहे आणि NABL ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये बाकीच्या सगळ्या टेस्टसाठी आपण NABL साठी जाणार आहोत. कारण NABL ला पहिले 6 महिन्यासाठी त्याची रिक्वायरमेंट असते की तुम्ही रोज कंट्रोल्स रन करा, तुमचे इथले रिझल्टचा डेटा तुम्ही सबमिट करा आणि त्याच्यानंतरच त्यांची टीम येते, ज्या टीम मध्ये कमीत कमी 4 सदस्य असतात की जे पूर्ण भारतात कुठूनही येऊ शकतात आणि ते येऊन आपली पूर्ण प्रोसेस, आपली पूर्ण सिस्टम चेक करते. म्हणजे प्रत्येक पेपर लाईन ना लाईन ते वाचून आपलं चेक करतात. जे आपण गोष्टी करतोय त्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक दिवसाचा ते आढावा घेतात. पूर्ण महिन्याचा त्याचा काय गोषवारा असतो तो बघितला जातो. इव्हन ज्या दिवशी ऑडिट असतं, हे फक्त पेपरवरचं ऑडिट नाही, हे ऑडिट असतं ऍक्च्युअल ऑडिट. म्हणजे त्या ऍसेसर समोर, त्या एक्झामिनर्सच्या समोर टेक्निशियन लोकांना टेस्ट परफॉर्म कराव्या लागतात, त्यांना त्या टेस्ट करून दाखवाव्या लागतात आणि त्याच वेळेस ते ऍक्सेप्ट करतात की तुम्ही मागच्या 6 महिन्याचा जो दिलेला आम्हाला डेटा आहे तो डेटा ऍक्सेप्टेबल आहे की नाही. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आपण पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतोय आणि मला खात्री आहे की आपण येणाऱ्या 6 महिन्यामध्ये NABLचं आपलं लॅब झाली आहे. ही गोष्ट आपण काकांच्याच हस्ते आपण सगळ्यांना ती चांगली बातमी देऊ शकतो. मी काही जास्त वेळ घेणार नाहीये कारण काकांचा खूप कमी वेळ आपल्याला अवेलेबल आहे. मी आदरणीय पुढे काकांना सांगेन की त्यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द आपल्या सगळ्यांना सांगावे. आदरणीय काका हाथ असतो. और डॉक्टर नेगी आपके बारे में उन्होंने अभी बताया कि आपका जो साथ उनको मिला है इसलिए उतना सक्सेसफुल हुए. तो इस बारे में मैं आपका भी शुक्रिया अदा करूंगा. डॉक्टर मंगेश यांना तुम्ही साथ दिली आणि त्यामुळेच एवढं मोठं यश मुंबईला 2 लॅब आणि आता लातूर येथे अतिशय अत्याधुनिक अशी लॅब आपण निर्माण करू शकला. त्यामध्ये दोघांचं पण यश आहे आणि सोबतच काकांसारखे मार्गदर्शक डॉक्टर असतील त्यांचं पण सहकार्य तुम्हाला लाभलेलं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनापूर्वी एक मी काकांना विनंती करतोय की कृपया आपण या दोघा उभयतांचं स्वागत आपण करावं, सत्कार करावा, एक आशीर्वाद त्यांना द्यावे. डॉक्टर नेली आणि डॉक्टर मंगेश आशीर्वाद रूपी या ठिकाणी डॉक्टर आदरणीय कुकडे काका त्यांचं त्या ठिकाणी सत्कार करताय. समोर थोड़ा सी या थांबते या बसतो. इकडे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि नक्कीच त्यांच्या या सुवर्ण स्पर्शरूपी या बलिष्ठ स्पर्शरूपी आशीर्वादाचं सोनं त्यांच्या कार्यातून आपल्याला कारण काकांचा बलिष्ठ स्पर्श आतापर्यंत ज्या ज्या लोकांना डॉक्टर देशमुख सर, डॉक्टर डोके सर, डॉक्टर मंगेश, डॉक्टर नेली आणि त्यांच्या व्यापक परिवारातले आपण सगळेजण, सगळ्यांना नमस्कार. एक सुंदर उपक्रम सुरू झालेला आहे. वैद्यकीय क्षेत्रात अनेक उपक्रम सुरू करताना त्याच्याबरोबर जोडला जाण्याचं श्रेय, भाग्य, संधी मला मिळालेलं आहे. पण आज मला आनंद वाटतो की एक अतिशय उत्तम काम सुरू झालंय. त्याच्या उद्घाटनात मला भाग घ्यायला मिळाला. मी त्याच्याबद्दल डॉक्टर मंगेश आणि सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. मला वैद्यकीय क्षेत्राशी आता
40 आणि 20 60 वर्षाच्या वर संबंध आहे. मला MBBS झालेला 60 वर्ष पूर्वी झालेली आहेत. या निमित्ताने थोडी ते आठवणी येतात त्या इतिहास म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडतो. म्हणजे बदल किती गतीने आणि कसे होत आहेत आणि त्याच्यातून समाजाला उपलब्धी काय होत आहेत याचा एक धावता आढावा घेता येईल. या शहरामध्ये पदव्युत्तर पूर्ण शिक्षण केलेला असा मी पहिला एकटा या शहरात नाही तर 3 जिल्ह्यात. म्हणजे त्यावेळेचा जुना ठाण्याशी उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा, तिन्ही जिल्ह्यातला पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला असं मी एकटा. आज मला वाटतं तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये 350-400 असतील हे सगळे. एका मेडिकल कॉलेज, दुसरं मेडिकल कॉलेज आणि लातूर शहर धरलं तर लातूर शहरात 1001 आता पोहोचलेले झालेले डॉक्टर उपलब्ध आहेत आणि भाऊ गर्दी झाली अशी स्थिती नाही. हे मला आवर्जून सांगायचं की सगळी गर्दी जी आहे ही समाजाला काही उपयुक्त निश्चितपणे ठरली असं म्हणता येईल. पॅथॉलॉजी पुरतं म्हणायचं झालं तर आम्ही हॉस्पिटल सुरू केलं तर पहिले काही वर्ष निदान 2-3 वर्ष तरी युरिन एक्झामिनेशन, स्टूल एक्झामिनेशन सगळं आम्ही करत होतो. म्हणजे मी स्वतः करत होतो. आता बदललाय काळ. पहिला लॅबोरेटरी टेक्निशियन इथला दिलीप आळीकर, तो आमच्या हॉस्पिटलमध्ये लागला. तोपर्यंत लॅबोरेटरी टेक्निशियन नावाचा माणूस इथे उपलब्ध नव्हता आणि हळूहळू वाढत गेला. म्हणजे आता रुजू आहे तिथे आहे की त्या अंको स्पेशलिस्ट हिस्टॉलॉजीच्या म्हणून काम करतात. मला आठवतं आम्हाला सुरुवातीचे स्पेसिमेन छोटे मोठे कुठलेही हे पाठवायला लागायचे सोलापूरला किंवा पुण्याला. बायोप्सीचे स्पेसिमेन म्हणजे तो पाठवायची ज्यावेळेला सोय नव्हती, डायरेक्ट टेस्टी सुद्धा इथून पुण्याला नव्हती, माणसं जाणं ते सोडून नव्हते. रिप्रेझेंटेटिव्ह पाठायचं कोणतरी, त्याला दाराबाबा करायचा, त्यांनी ते घेऊन जायचं, त्याच्या सोयीने ते द्यायचं, त्यांच्या सोयीने तो रिपोर्ट सावकाश यायचा. आता यांनी सांगितलं की 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जात, त्यावेळेला 10 दिवस जायचं. आणि इमर्जन्सी नावाची उपलब्धी लॅबोरेटरीच्या याच्यामध्ये जवळपास कुठलीही नव्हती. WBC काउंटर समोर आणि तिथून आता हा प्रवास आपण केलेला आहे. आज जी लॅबोरेटरी तपशीलवार मी पाहिली असं मी वर्णन करू शकतो निश्चितपणे की अत्यंत आधुनिक अशा प्रकारची ही लॅबोरेटरी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि तिचा खूप मोठा उपयोग असू शकतो, जीवन मरणासाठीचा उपयोग असू शकतो. लॅबोरेटरी ही जीवन मरणासाठी उपयोगी असू शकते ही संकल्पना फार सुरुवातीला नव्हती. एक ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस अशा होत्या, काही आपल्या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने आता उपलब्ध झाल्या आहेत, पण ते मला आठवते की पहिल्या ब्लड ट्रान्सफ्युजन सर्व्हिसेस आम्ही सुरू केले. पहिले ब्लड डोनर हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर आणि प्रमुख कर्मचारी हेच होते. आता या सगळ्या पातळ्यावरती या ज्या उपलब्धी झालेल्या आहेत त्यांनी समाजाचं चित्र वैद्यकीय दृष्ट्या खूप पालटलंय, खूप समाधानाचं झालंय, खूप उपयोगाचं झालेलं आहे आणि त्याच्यातून असं म्हणता येईल की जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि त्याबरोबरच उपयुक्त जीवन लाभवण्यासाठी या दोन्हीसाठी फार निश्चितपणे चांगला फायदा झाला याच्यात काही शंका नाही. आणि आजच्या या उपक्रमाच्या सुरुवातीमुळं त्याला एक चांगला आधार मिळालेला आहे. डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस जसं रेडिओलॉजी या डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस असतात तसं लॅबोरेटरी या डायग्नॉस्टिक सर्व्हिसेस या पद्धतीने उपयोगाला येऊ शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या वतीने डॉक्टर मंगेश आणि डॉक्टर नेने यांचं मी अभिनंदन करतो. याच्याबरोबर आणखी 2 छोट्या गोष्टींचा मी उल्लेख करणार आहे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक विषय हाताळावे लागतात आणि आजकाल कुठल्याही डॉक्टरला अजिबात सामाजिक विषय हाताळता काम करणं अशक्य आहे. त्याचं कारण असं की वैद्यकीय क्षेत्रातून अपेक्षाही प्रचंड वाढलेल्या आहेत आणि या अपेक्षा अनेक वेळा परस्पर विरोधी असतात. म्हणजे आम्हाला उत्तम उपचार तर पाहिजे पण ते स्वस्तात स्वस्त पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी बऱ्याच वेळेला परस्पर विरोधी असतात. म्हणजे सीटी स्कॅन आला तोपर्यंत कवटीच्या काय चाललंय हे आम्हाला समजतच नव्हतं.
सिटी स्कॅन आला आणि त्यांनी पावतीच्या दर 5-5 मिलीमीटरवर काय आहे ते समजायला नाही. अपघातातले रुग्ण वाचण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं, मेंदूचे ट्यूमर चिकित्सा होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. तेच MRIच्या बाबतीत झालं. आणि लॅबोरेटरीच्या बाबतीत तेच की अनेक डायग्नोस्टिक टेस्टमुळं नेमकेपणाने चिकित्सा आणि आताच्या उपलब्धीमुळे तात्काळ हे सगळ्या गोष्टी उपलब्ध होत असताना त्याचं अर्थकारण अनिवार्यपणे आलेलं आहे. आणि समाजाची अनेक वेळेला ही अपेक्षा असते की आम्हाला स्वस्त मिळालं पाहिजे. दर खेपेला ती अपेक्षा अगदी योग्य असतेच असं मी म्हणणार नाही. बऱ्याच वेळेला आमचा अनुभव असा की ज्यांची क्षमता आहे त्यांची सुद्धा अपेक्षा अशी असते की आम्हाला स्वस्त मिळालं पाहिजे. त्या परस्पर विरोधी ओटीची सामील राहणं हे डॉक्टर मंडळीचं हे अवघड काम त्याचबरोबर हेही सत्य की समाजातल्या सगळ्या घटकांना हे परवडेलच अशी स्थिती नाही. आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टर मंगेश मला भेटायला आले त्यावेळेला त्यांना मी काही गोष्टी बोललो. या आधीच्या मी अपेक्षा संबंधी बोललो, त्यामुळे एक झालेलं आहे की वैद्यकीय व्यवसाय हा समाजाच्या दृष्टीने सारखा नजर ठेवण्याचा व्यवसाय, म्हणजे इंग्रजी शब्द वापरायचा झाला तर व्हल्नरेबल झालेला आहे. समाजात फिरताना मला अनेक लोक प्रश्न विचारतात की डॉक्टरांना त्रास देतात तो, हॉस्पिटलला त्रास देतात तो, कसे इंजिनियरला देत नाहीत, कसे पोलिसला देत नाहीत, कसे वकिलांना देत नाहीत. याचं कारण काय? त्याचं कारण मगाशी मी शब्द वापरला तो व्हल्नरेबल. आणि म्हणून डॉक्टर मंगेशला मी बोलताना असं म्हटलं की काही गोष्टी संबंधी तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. त्यातल्या अशा की आपले सगळे व्यवहार पारदर्शी, कुठल्याही व्यवहारावरती टीका करावी लागेल किंवा ज्याच्यामध्ये कायदा किंवा नीतिमत्ता याला कुठेतरी वळसा घालावा लागेल अशी वेळ येऊ देता कामा नये. म्हणजे मग निश्चितपणे समाजात आपली प्रतिमा ही चांगली होऊ जाऊ शकते. हा अनुभव मी घेतो. याही पद्धतीने जर काम झालं तर निश्चितपणे जे चांगलं काम आपण करतो ते समाजात जाऊन पोहोचतं. त्याला वेळ लागतो, ते तात्काळ होत नाही. पण एकदा वेळ लागला की माझा अनुभव असा आहे, मी मनात अनेक वेळेला विचार करतो की तुम्ही लोक माझ्यासंबंधी चांगलं वगैरे बोलतात. मला अनेक वेळेला संकोच वाटतो की आपल्याला पात्रता आहे काय, इतकं आपलं समाजाने कौतुक करावं. पण असं कौतुक व्हायला लागतं या आधीच्या गोष्टी झाल्या तर की विश्वसनीयता निर्माण झाली पाहिजे. आणि ही विश्वसनीयता 3 स्तरावरती असते असं मला वाटतं. एक असते ते व्यावसायिक गुणवत्ता. आपली व्यावसायिक गुणवत्ता उत्तम असली पाहिजे, त्याच्यात तडजोड नाही. चूक होईल एखाद्या वेळेला, पण ती बोनाफाईड चूक, मालाफाईड चूक होता कामा नये. दुर्लक्ष झालं, उपेक्षा केली, निष्काळजीपणा केला म्हणून चूक होता कामा नये. बोनाफाईड चूक एखादी चालू शकते. त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या आपण उत्तम असतो. दुसरं, मनुष्य म्हणून असणारे व्यवहार हे मनुष्यासारखे केले पाहिजे. पोलीस खात्यासारखे व्यवहार आपल्या व्यवसायामध्ये चालू शकत नाही. पोलिसाला शिवगारी केले तरीच कामच करता येणार नाही. आणि डॉक्टरला डोक्यावर बर्फ आणि जीवावर साखर केलं तरीच काम करता येणार नाही चांगलं. त्यामुळे ती दुसरी गोष्ट आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट, आर्थिक व्यवहार ट्रान्सपरंट. सगळे आर्थिक व्यवहार ट्रान्सपरंट असतील तर समाज किती मोठा विश्वास टाकतो हा अनुभव मी गेली 5-25 वर्ष काही. या 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजेत ज्याच्यातून दीर्घकालीन आणि स्थिर यश मिळतं. आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, उत्तम काम केल्याचं अतिशय चांगलं मानसिक समाधान मिळतं. हे मानसिक समाधान कुठल्याही व्यवसायात मिळू शकत नाही, इतकं प्रचंड मिळतं. कारण आम्ही वैद्यकीय व्यवसाय लोकांच्या जीवन मरणाशी खेळ करत असतो आणि पॅथॉलॉजिस्टही करत असतात. मला बोलता बोलता आठवलं मी फायनल डायग्नोसिस नावाची कादंबरी वाचली आहे. इथे असलेल्या डॉक्टरांनी तुम्ही वाचली आहे? फायनल डायग्नोसिस पॅथॉलॉजीवरचं आहे ते पुस्तक, बायोप्सीवरचं आहे. अप्रतिम पुस्तक आहे. मराठीत काय आले, त्याच्यावर सिनेमाही झाला होता. तर जीव मरण्याचा प्रश्न असतो पेशंटच्या डायग्नोसिस. यांनी म्हटलं मॅलिग्नन्सी, की आवडलो गेला. यांनी म्हटलं नो मॅलिग्नन्सी, पेशंट एकदम मानसिक दुर्दशा करावं. म्हणजे जीवन हातात असतं डॉक्टर. लॅबच्या रिपोर्टमध्ये सोडणे असू शकतं, कुठल्या वागायचं असू शकतं, लाईफ थ्रेटनिंग आहेत का नाही, कल्चरवर काय नाही, अँटीबायोटिक लागू पडले का नाही. या सगळ्या गोष्टीची जाण ठेवून व्यवसायामध्ये आपण उभे राहिलो. मी मगाशी म्हटलं
ते अत्यंत सत्य आहे की आपल्या पात्रतेनुसार देतो विकास तुम्ही उत्तम काम कराल मला विश्वास आहे। या सगळ्याला तुम्हाला तुमच्या पत्नीची जोड आहे, तुम्हाला भावी आयुष्यात सर्व प्रकारचं यश लाभो अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो। कार्यक्रमात मला बोलावलं, या ठिकाणी काही बोलण्यासाठी संधी दिली, तुम्हाला धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। माझं बोलणं संपलं। सावकाश इकडनं पडले सर्व कॅमेरामन राजू रेड्डी सह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा। माध्यम वृत्त सेवा या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।